सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसगाव टोलनाक्यावर पुन्हा टोल वसुली सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आलाय। नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाकडून म्हणजेच NHAI कडून टोल वसुलीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच एजन्सी नियुक्त होण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा टोलनाका काही काळ आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आला होता। मात्र आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार टोल वसुली पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत। यासाठी ऑनलाईन निविदा मागवण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे या मार्गावर मोठ्या प्रमाणात हलक्या वाहनांची संख्या असल्याचे निविदेत नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे टोल पुन्हा सुरू झाल्यास वाहन चालकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता प्रत्यक्ष टोल वसुली कधीपासून सुरू होणार आणि स्थानिकांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी टोल नसावा, कारण कणकवलीवरनं ओरोसला जावं लागतं। आपली तिथे सरकारी कामं सगळी तिथेच होतात। ते डिस्टन्स जे आहे ते 22 किलोमीटरचं आहे। 22 किलोमीटरला आम्ही टोल कुठून द्यायचा असा पण प्रश्न आहे ना। तो म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टोल माफी असावी। आता हायवे आहे आपला मुंबई गोवा हायवे महामार्ग, त्याच्या आजूबाजूला सोयीसुविधा हव्यात, जेणेकरून जे लांबचे पर्यटक वगैरे असतात त्यांना त्याचा उपयोग होईल। आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला पर्यटन जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून माणसे येत जात असतात, त्यांना त्याचा उपयोग होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य माणसांना ही टोल माफी असावी। सिंधुदुर्ग म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांनाही टोल माफी असावी। जे बाहेरच्या गाड्या आहेत महाराष्ट्रापासून सोडली तर त्यांच्याकडनं तो टोल आकारावा, असे माझं म्हणणं आहे वैयक्तिक।